नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 26। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचा आहे। प्रश्न पहिला बघा, जागतिक सल्लागार संस्था जेफ्रीजच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचे भांडवली बाजार मूल्य किती लाख कोटी डॉलरवर पोहोचेल? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 10। प्रश्न दुसरा, एका पायातील बोटांमध्ये एकूण किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 14 हाडे असतात। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधील सावंतवाडी हे डॅश डॅश कलाकारीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाखेची भांडी। प्रश्न क्रमांक चौथा, दख्खनचा ताजमहाल बीबी का मकबरा हा महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्रपती संभाजी नगर। प्रश्न क्रमांक 5वा, भारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन डॅश डॅश येथे स्थापित केले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम। प्रश्न क्रमांक 6वा, फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शशी थरूर। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 8वा, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र डॅश डॅशमध्ये उघडले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना। प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यामधील सर्वात जुने विद्यापीठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी प्रबोवा सुबियांतो यांची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इंडोनेशिया। प्रश्न क्रमांक 11वा, संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनुच्छेद 153। प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिसा। प्रश्न क्रमांक 13वा, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रेची मैदाने आणि नर्मदा तापीची मैदाने ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गाळाची माती। प्रश्न क्रमांक 14वा, कोणती ऊती ही खोडाच्या व मुळांच्या अग्रभागाशी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्ररोह विभाजी ऊती। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या शास्त्राला राज्यशास्त्र महाराष्ट्र सरकारने घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दांडपट्टा। प्रश्न क्रमांक 16वा, कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील शास्त्री नदी जयगड खाडी वर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NW91। प्रश्न क्रमांक 17वा, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6 वर्ष। प्रश्न क्रमांक 18वा, कोणता देश इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात अव्वल स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नॉर्वे। प्रश्न क्रमांक 19, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे मुख्य केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इचलकरंजी। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या देशात शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेपाळ। प्रश्न क्रमांक 21, भारतात बलाढ्य साम्राज्य कोणी निर्माण केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकबर बादशाह। प्रश्न क्रमांक 22, पेशीमध्ये जनुके ही डॅश डॅशवर स्थित असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुणसूत्र।
प्रश्न क्रमांक 23. भारत 167 देशांच्या यादीत इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 41. प्रश्न क्रमांक 24. दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 25. बालस्नेही पोलीस ठाणे म्हणून महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2